A very good afternoon everybody. I am CS Kajalande Wagh from Jnandeep Academy Pune. आणि आज आपण इथे खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर डिस्कशन करणार आहे. As you can rightly see the slide, we are going to be talking about the Maharashtra Vidhan Sabha elections 2024. As we all know, हा खूप जास्त important and trending topic आहे right now. Also, as adults, as civil servants, we need to go and vote. So before that, we need to know certain details and certain provisions regarding this whole Vidhan Sabha elections. Okay? तर चला आपण कोण जिंकणार, कुणाची सत्ता येणार, हे सगळं डिस्कशन तर साइडला, बट त्याच्या आधी आपण काहीतरी सगळे फॅक्ट्स बघून घेऊ. लेट्स स्टार्ट. So the first thing, जी महाराष्ट्राची विधानसभा आहे, this has been going on since 138 years. त्याची एक लॉंग हिस्ट्री आहे. जी इलेक्शन्स 2019 मध्ये झालेले, द लास्ट प्रिव्हियस इलेक्शन्स एव्हरी 5 years नंतर होतात. द लास्ट इलेक्शन्स वर डन इन 2019 आणि इन 2019 देर वर अनएक्सपेक्टेड पार्टीज, कोएलिशन आणि अनएक्सपेक्टेड पार्टीज एकत्र येऊन सत्ता स्थापन झालेली, लढलेले सगळे. सो जे रिझल्ट्स होते ते पण खूप इंट्रुगिंग होते. आणि इफ यू टॉक अबाउट महाराष्ट्र इन जनरल, महाराष्ट्राचे इलेक्शन्स ऑल द स्टेट्स एव्हरीवेअर इन इंडिया सगळे दे आर लुकिंग फॉरवर्ड, बघत असतात ते की कधी महाराष्ट्राचे इलेक्शन्स होतात, कारण नेहमी काही ना काहीतरी ट्विस्ट वी डू एक्सपेक्ट इन आर स्टेट इलेक्शन्स. ओके, सो 2019 मध्ये पण तसंच थोडं काहीतरी आपल्याला बघायला भेटलेलं. The outcomes were pretty different and diverse parties had come together. So now legislative assembly generally 5 वर्षासाठी असते, but this can be dissolved beforehand. Who can dissolve this? The Maharashtra governor. He has the power की 5 yearsच्या आधी पण ते डिसॉल्व्ह करू शकतात ही विधानसभा. कधी आणि का ते असं करतील? फर्स्ट इज प्रोक्लेमेशन ऑफ नॅशनल एमर्जन्सी. इफ दिस हॅपन्स ॲज पर अ कॉन्स्टिट्यूशन, नंबर 1 इट कॅन बी डिसॉल्व्ह. आणि मॅक्सिमम ही जी एमर्जन्सी आहे किंवा हे जे डिसोल्युशन आहे ते मॅक्सिमम किती टाइमसाठी एक्सटेंड होतं? 1 year ॲट अ टाइम. आणि एकदा ती एमर्जन्सी संपली, वन्स द नेगेटिव्ह सिच्युएशन इज डन, तो विदिन 6 months तुम्हाला परत ते विधानसभा स्टार्ट करायला लागते. 6 monthsच्या पुढे तुम्ही ती होल्ड किंवा सीज नाही करू शकत. ओके, नाउ दिस इज द बेसिक डिटेल्स. दिस इज द विधानसभा, महाराष्ट्र विधानसभा. दिस इज वेअर आपले महाराष्ट्राचे लीडर्स बसतात, डिस्कस करतात. महाराष्ट्राचे जे प्लॅन्स, प्रोजेक्ट्स ऑफ डेव्हलपमेंट्स आहेत, सगळी वोटिंग्स आहेत, सगळे बिल्स वगैरे पास होणं, ते सगळं इथे होतं. ओके, नेक्स्ट आता जर आपल्याला ॲज अ मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे काय, MLA, ॲज एन MLA जर सिलेक्ट व्हायचं आहे किंवा क्वालिफाय व्हायचं आहे, तर सगळ्यात आधी ऑब्व्हियसली पब्लिकमधून इलेक्शन्स वी नीड टू विन. Now there are certain criteria that have been specified. Number 1, तो एक इंडियन सिटीजन पाहिजे, बेसिक. सेकंड, 25 years मिनिमम त्याची एज पाहिजे. आणि क्वालिफिकेशन जर त्यांनी काय प्रिस्क्राईब केले आहेत तर ते क्वालिफिकेशन सुद्धा त्याच्यात पाहिजे, जर प्रिस्क्राईब केले असतील तर. ओके, नाव मेन इज महाराष्ट्र डोमिसाईल पाहिजे त्याच्याकडे. ओनली देन ही कॅन बी इलेक्टेड ॲज एन MLA. ओके, आपण महाराष्ट्र बद्दल बोलतोय. ऑल्सो जे एरियाज रिझर्व्ड असतात फॉर SC अँड ST, तर तिथे जो कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट सुद्धा इट शुड बी एन SC अँड ST कम्युनिटीचा एक मेंबर. ओके, मूविंग ऑन. Disqualification, very important, especially in reference to a state like Maharashtra. Anti-defection law is very important. आपलं MPSC असू दे, UPSC असू दे, दिस इज इम्पॉर्टंट फ्रॉम प्री अँड मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. हा लॉ माहितीच पाहिजे, बिकॉज इंडियन पॉलिटिक्समध्ये आपण हे रेपिटेटिव्हली बघत असतो की असं काही ना काही होत आहे. सो आता नक्की अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे काय? पहिलं आय विल एक्सप्लेन द मीनिंग ऑफ डिफेक्शन. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपण इलेक्शन्स लढतो. इलेक्शन्स लढताना आपण एका पॉलिटिकल पार्टीच्या बॅनर खाली, नावाखाली ते इलेक्शन्स लढतो. सो मिस्टर एक्सनी एका पॉलिटिकल पार्टीच्या नावाखाली, बॅनर खाली इलेक्शन लढले, ते जिंकून आले. आणि इंडिव्हिज्युअली ते जिंकून आल्यानंतर त्यांनी पार्टी बदलली. Okay, I'm talking about one single member. I'm not talking about a group here. One single member who was elected from a particular party, he won the elections and he changed his party.
आता असं काय होतं, अशाने काय होतं की सारखे पार्टीज जर आपण बदलत राहिलो तर सरकार एकदम इनस्टेबल होईल. ओके, तर हे असं झालं नाही पाहिजे. दिस डिफेक्शन शुड बी अवॉइडेड म्हणून एक लॉ आहे, अँटी डिफेक्शन लॉ. हे पनिश करतं इंडिव्हिज्युअल, अगेन अँड अगेन आय एम सेइंग, मी एका माणसाचं बोलतीये, हे पनिश करतं जर एका MP नी एका MLA नी असं जिंकून आल्यानंतर जर पार्टी चेंज केली, दिस इज लाईक अ पनिशमेंट टू देम. ओके, आणि पनिशमेंट काय भेटणार की ते त्यांच्या पोझिशन मधून काढले जातात. नाउ हे का केलं जातं, वाय इज दिस डन, सो दॅट इट डिस्करेजेस पीपल फ्रॉम चेंजिंग पॉलिटिकल पार्टीज टाइम अँड अगेन. कारण सारखं जर चेंज करत राहिलो सारखं सत्ता बदलत राहील. करेक्ट, हे लोक जिंकून आले तर दुसऱ्या पॉलिटिकल पार्टी जॉईन करणार, सत्ता बदलेल. सो हे असं स्टेबिलिटी ठेवायला पॉलिटिकल पार्टीमध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या राज्यात एक स्टेबिलिटी ठेवायला this provision has been implemented, and this is not only applicable for Maharashtra, it's applicable for the entire India. Okay, anti-defection law. Next, but आता जसं प्रिव्हियसली एक केस झालेली की एक अख्खा ग्रुप त्यांनी त्यांचा एक फॅक्शन ऑफ दॅट पॉलिटिकल पार्टी इट चेंज्ड अँड इट मर्ज्ड विथ समवन एल्स. ओके, तर हे जे मर्जर आहे, मर्जर म्हणजे काय म्हणतो आपण, जॉईन करणं, एकत्र येणं. सो हे जे मर्जर आहे दॅट इज ॲब्सोल्युटली ओके, दॅट इज अलाउड. आता मर्जर म्हणजे काय असतं, एका पॉलिटिकल पार्टीचे 2/3 लोक अग्री झाले आणि ते बोलले आम्हाला आमच्या पॉलिटिकल पार्टीमध्ये राहायचं नाहीये, जी ओरिजिनल जे इलेक्ट होऊन आलेले ते बोलले आम्हाला आमच्या पॉलिटिकल पार्टीमध्ये नाही राहायचं, आता वी वॉन्ट टू गो अँड जॉईन समवन एल्स. आणि हे लोक जॉईन झाले, बॅकअप त्यांनी दिला दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीला, तर ते मर्जर त्याला म्हणतात. 2 people कमिंग टुगेदर, 2 different पॉलिटिकल पार्टीज कमिंग टुगेदर, हे अलाउड आहे, दिस इज लिगल, हे डिफेक्शन मानलं जाणार नाही. दॅट इज वाय मी अगेन अँड अगेन इथे इंडिव्हिज्युअल म्हणत होते, आणि इथे काय आहे, ग्रुप. जर एक ग्रुप 2/3 वाला एका पॉलिटिकल पार्टी जी ओरिजिनल आहे ते सोडून दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीला जॉईन होतो, त्याला म्हणतात मर्जर, त्याला डिफेक्शन म्हणत नाही. ओके, सो दिस इज व्हॉट your anti-defection law says, and if this political party merges, it's absolutely fine. It is not going to attract any kind of defection. There is no penalty, no punishment, nothing. This is allowed. Okay, next, ग्राउंड्स फॉर डिफेक्शन. आता फॉर एक्झाम्पल डिफेक्शन कधी नक्की मानलं जाणार, जसं मी तुम्हाला बोलले, एक पर्सन स्वतःची पॉलिटिकल पार्टी सोडून दुसरी पॉलिटिकल पार्टी जॉईन करतो इलेक्ट झाल्यानंतर. देन अ मेंबर की स्वतःहूनच गिव्ह अप करतोय मेंबरशिप ऑफ अ पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी, तो पण ह्यातून डिस्क्वालिफाय होतो, म्हणजे डिफेक्शन अट्रॅक्ट होतो त्याला. नेक्स्ट, इन्स्ट्रक्शन्स दिले जातात. नाउ देर इज अ व्हिप, ओके, ऑफ एव्हरी पॉलिटिकल पार्टी. व्हिप म्हणजे काय, ही काइंड ऑफ मॅनेजेस द कम्युनिकेशन बिटवीन द एंटायर पार्टी. ओके, तो समजा आता फॉर एक्झाम्पल एक काँग्रेस पार्टी आहे आणि काँग्रेस पार्टीने डिसाईड केलं की हा जो पर्टिक्युलर बिल आहे त्या बिलच्या आपण अगेन्स्ट वोट करायचं, फॉर एक्झाम्पल. ओके, त्यांनी असं डिसाईड केलं. तो व्हिप जो आहे काँग्रेस पार्टीचा, तो सगळ्यांना सांगणार की आपण हा बिल जेव्हा येईल आपल्या विधानसभामध्ये, आपण त्याला नो म्हणून वोट करायचं, आपण त्याला पास नाही व्हायचं, आपल्या सगळ्यांचे वोट असेच पाहिजे, हा व्हिप कम्युनिकेट करणार. आणि जर कुठला काँग्रेसचा तो MLA तिथे बसलेला आणि त्यांनी येसला वोट केलं, काँग्रेसचं काय ठरलेलं, वोट कशाला करायचं, नोला, बट त्यांनी येसला वोट केलं की हा हे बिल पास करा, तर ही हॅज वर्कड अगेन्स्ट द विशेस ऑफ हिज पॉलिटिकल पार्टी. त्यांनी जे इन्स्ट्रक्शन दिलेले हे त्यांनी फॉलो केलेले नाहीयेत. This will again attract defection. Okay, so you are supposed to follow the instructions of your political party if you don't want to attract this law. Next is जर कुठला एक independently one member ज्यांनी independently लढलंय, independently elected member, in Marathi we call it अपक्ष. Okay, so independently member तो लढलाय, तो जिंकून आलाय, आणि जिंकून आल्यानंतर if he joins any political party, he is also considered as defection. Okay, आता तुम्ही म्हणताल मॅम असे किती एक्झाम्पल्स आहेत की ते अपक्ष म्हणून जिंकून आलेत आणि नंतर त्यांनी कुठली तरी पॉलिटिकल पार्टीला
सपोर्ट दिलाय. सपोर्ट देणं इज फाईन, बॅकअप देणं इज फाईन. नाउ दिस इज कॉल्ड एज पाठिंबा. ओके, इफ वी एक्झॅक्टली टॉक इन मराठी आपण म्हणतो अरे ह्या 13 इंडिपेंडेंट लोकांनी यांना पाठिंबा दिलाय. पाठिंबा देणं, बॅकअप करणं, सपोर्ट करणं इज ओके, दॅट इज फाईन, बट यू कांट जॉईन दॅट पार्टी. If you join that party, it will be a defection. If you are supporting that party but you're still apaksha, it's absolutely okay. Okay, so please don't get confused. These are the certain concepts that many people don't find it very clear. They get confused. So now I hope all these related to anti-defection law concepts are clear. Okay. Now if you say ki ma'am, what if a particular person he belongs to, let's consider if he belongs to Congress and he wants to join BJP, तर मग ते कसं करणार? तर त्यांनी तिथून रिझाइन करायचं and then he will be able to join BJP. Okay, so this is how the entire politics works. Okay, now जनरली महाराष्ट्र विधानसभाचे 3 सेशन्स होतात. आता महाराष्ट्र विधानसभा 2 प्लेसेसवर आहे, वन इज नागपूर अँड वन इज मुंबई. सो द वन विच आय शोड यू प्रिव्हियसली दॅट वॉज द मुंबई विधानसभा अँड दिस इज द नागपूर वन. ओके, 3 सेशन्स होतात. सो जो विंटर सेशन आहे दॅट इज डन इन नागपूर अँड बजेट सेशन अँड मॉन्सून सेशन, दीज 2 सेशन्स आर डन इन द मुंबई. ओके, नाउ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे जे प्रिसाइडिंग ऑफिसर्स असतात, हे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे नक्की काय? विधानसभा. ओके, हे बघा, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभा, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधान परिषद, ॲज सिम्पल ॲज दॅट. जसं सेंटरच्या लेवलवर काय असतं? लोकसभा, राज्यसभा, अपर हाऊस, लोअर हाऊस, करेक्ट. तसंच इथे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इज विधानसभा, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल विधान परिषद. आता आपण इथे विधानसभाबद्दल बोलतोय कारण त्याची निवडणूक आहे. नाव इथे जी प्रिसाइडिंग ऑफिसर्स आर द स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर. ते जे मेंबर्स आहेत त्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये, त्या मेंबर्सच्या अमंगस्ट मधूनच हे स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर आर इलेक्टेड. They are expected कि they will be impartial and they will carry on all the duties and responsibilities of the house without any biasness. Okay. Now जेव्हा speaker ची position vacant आहे or else he is unavailable due to particular reason, तर तेव्हा deputy speaker सगळी responsibilities take over करतो. Right now, who is our speaker? It's Mr. Narvekar. He is the Speaker of Maharashtra Legislative Assembly and Zilwalkar is the Vice Speaker. Okay. Next, very very important concept, delimitation. आता delimitation म्हणजे नक्की काय? हद्द ठरवणं. ओके, आपण बोलतो ना की अरे तुमची असेंब्ली कुठली आहे, तुमचं वोट तुम्ही कुठे करणार आहे, तर हे डिलिमिटेशन कमिशन करतात. हे काय करतात? बाउंड्री सेट करतात. आता महाराष्ट्र एवढं मोठं आहे, कोणी पण कुठेही जाऊन इलेक्शन्स नाही करू शकत किंवा किती पण कॅन्डिडेट कुठल्या पण एरियात रँडमली नाही जाऊ शकत. तर ह्या एरियामध्ये किती असेंब्ली होणार, ह्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये किती कॅन्डिडेट उभे राहणार, बॉर्डर किती आहे, ही फॉर एक्झाम्पल मराठवाडा कुठे, विदर्भ कुठे, हे सगळं डिलिमिटेशन कमिशन बाउंड्रीज डिसाइड करतं की ह्या पर्टिक्युलर एरियासाठी किती असेंब्लीज, किती कॉन्स्टिट्युएन्सीज फॉर्म होणार. ओके. Now, this is the commission. This is also known as a boundary commission. हे independently work करते. They do not have any government interference. Now, हे एवढं powerful आहे हे commission कि former Supreme Court judge leads it, and it also includes the members from your EC, Election Commission. At the moment, आपल्या national level वर we have 4 delimitation commission. ते सगळं national levels पण states पण ते handle करतात. Okay. Now this is very important again, exam point of view, general knowledge point of view, very important. This is the division map of Maharashtra, guys. आता हे दोन्ही मी तुम्हाला simultaneously सांगणार आहे. Now the terms that we know, this area is Vidarbha. Okay, you can see this. It includes areas like Buldhana, Akola, Nagpur. So हा जो आहे हा mainly विदर्भ वाला पार्ट आहे. Okay. आता इथे आपण जे डिस्ट्रिक्ट्स बघतो, आता हे बघा, हा आहे अमरावती डिव्हिजन आणि हा आहे नागपूर डिव्हिजन. हे डिव्हिजन्स आहेत ज्यात आपला महाराष्ट्र डिवायडेड आहे. नाव आपण जर बघायला गेलो,
हा अमरावती डिव्हिजन आहे, हा आपला औरंगाबाद डिव्हिजन आहे, हा आपला कोकण डिव्हिजन आहे, हा आपला नागपूर डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजन इज हिअर अँड दिस इज युअर पुणे डिव्हिजन. ओके, हे डिव्हिजन्स आहे. नाव इफ यू टॉक अबाउट द नेम्स दॅट वी आर व्हेरी मच अवेअर ऑफ, विदर्भ, तर हा एरिया जो आहे दॅट येस दिस एरिया. Okay, if we specifically talk about this, the Vidarbha region. Okay, next if we talk about West Maharashtra. Okay, so हा जो पुणे division आहे आपला, this is your West Maharashtra, this is your North Maharashtra, जो आपला नाशिक division आहे. North महाराष्ट्राला खानदेश म्हणून पण ओळखलं जातं. सी दिस इज अ नॉर्थ महाराष्ट्र. सो मी दोन्ही डिव्हिजन मॅप्स आपल्या स्लाइड मध्ये कव्हर केलेत. ओके, उसके बाद दिस इज द मराठवाडा. आता मराठवाडा हे बघा, ही एरिया परभणी, बीड, जालना, ओके, ही सगळी एरिया मराठवाडा रिजन म्हणतो आपण. आणि ही जी साइड आहे, जी कोस्टल साइड आहे, त्या कोस्टल साइड मध्ये ठाणे, मुंबई, कोकण हे सगळं इथे कव्हर होतं. ओके, सो येस, हे बघा इथे पण लिहिलंय कोकण. सो बोथ द डिव्हिजन मॅप्स प्लीज दोन्ही पण बघून घ्या, दोन्ही इम्पॉर्टंट आहे. आता हे जे डिव्हिजन्स आहे की समजा मराठवाड्यामध्ये किती असेंब्ली, किती कॉन्स्टिट्युएन्सीज, त्याची लिमिट काय आहे, बाउंड्री कुठे असणार, ह्या किलोमीटर ते या किलोमीटरवर एक असेंब्ली असणार, पुढे त्या किलोमीटर 100 पासून ते समजा 400 किलोमीटर ही असेंब्ली असणार. जस्ट एन रफ एक्झाम्पल आय एम गिव्हिंग. ओके, सो हे अशी जी बाउंड्रीज आहेत ते डिलिमिटेशन कमिशन ठरवतं. ओके, नाउ लेट्स मूव्ह ऑन. आता राईट नाउ आचारसंहिता चालू आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. नाउ व्हॉट इज आचारसंहिता? फ्री आणि फेअर इलेक्शन झाले पाहिजे. जी गव्हर्निंग राईट नाउ द गव्हर्नमेंट जी विच इज इन रूल राईट नाउ, अननेसेसरी दे शुडंट बी एबल टू यूज देअर अथॉरिटी, देअर पॉवर, त्यांच्या फायद्यासाठी मिसयूज नाही झाला पाहिजे. म्हणून आचारसंहिता, we must be aware of this term. If we have heard of it, good. If we haven't, not a problem. आचारसंहिता puts on certain restrictions just before elections की तुम्ही काय काय गोष्टी करू नाही शकत, बिकॉज तुम्ही मिसयूज केला नाही पाहिजे तुमच्या अथॉरिटीचा. हा मेन एम त्यांचा तेच आहे. ओके, सो आचारसंहिता इज नथिंग बट सर्टन रिस्ट्रिक्शन्स ऑन पॉलिटिकल पार्टीज. फक्त रुलिंग पार्टीवर आहे ही रिस्ट्रिक्शन का सगळ्यांवर आहे? सगळ्या पॉलिटिकल पार्टीजवर. आता काय काय रिस्ट्रिक्शन्स असतात की सिग्निफिकंट पब्लिक गॅदरिंग्स करू नका. ओके, जस्ट बिफोर द इलेक्शन्स. मी तुम्हाला डेट पण सांगते की आता आचारसंहिता चालू आहे राईट नाउ व्हेन वी आर मेकिंग दिस व्हिडिओ. ओके, सो सिग्निफिकंट पब्लिक गॅदरिंग्स अवॉइड करा. नवीन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स मुद्दामून पास नका करू किंवा परमिट नका करू, त्यांनी तुम्ही एक वोट्स तुमचे थोडे इन्फ्लुएन्स होऊ शकतात. ओके, काय काय एरियाजमध्ये अल्कोहोल सर्व केली जाते वोटर्सला, कॅश मनी दिलं जातं वोटर्सला टू बाय देअर वोट. सो ऑल दिस इज नॉट अलाउड. रिबन कटिंग प्रोग्राम, सोशल इव्हेंट्स, ऑल दिस इज प्रोहिबिटेड ड्युरिंग द आचारसंहिता. ओके, ऑल्सो जे तुमचं पोल बूथ असं जिथे जाऊन तुम्ही ऍक्च्युली वोट करता, तिथे यार्ड साईन्स म्हणजे कुठल्या पॉलिटिकल पार्टीचे असे मोठे मोठे बॅनर साईन ते पण लांब ठेवले पाहिजेत, अवॉइड केले पाहिजेत. नाउ दिस इज अ ब्रीफ अबाउट युअर 2019 इलेक्शन्स, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, फॉर युअर आयडिया की 5 years बॅक महाराष्ट्रामध्ये पिक्चर काय होता. सो एनडीए इथे बीजेपी प्लस शिवसेना fought together. Shivsena was one at that time. Right now there are two factions. Okay, we have the Uddhav Thackeray faction, we have the Eknath Shinde faction, but that time it was the entire Shivsena. And UPA मध्ये Congress plus NCP होता, that is Rashtravadi. Right now if we talk about Rashtravadi Congress, that time it was one. Right, again अभी two factions, शरद पवार faction, अजित पवार faction. That time असं नव्हतं, अख्खं एनसीपी एक होतं. ओके, सो बीजेपीला 105 सीट्स भेटलेले, दॅट इज अ मॅक्स. शिवसेनेला 56 भेटलेले आणि ऑफकोर्स देर वॉज अ युती, ह्या दोघांची युती होती आणि एनसीपी आणि काँग्रेस यांची युती होती. अँड ऑफकोर्स येस देर वर अदर पीपल ऑल्सो हु वर सपोर्टिंग देम, बट दिस इज द मेजर वन्स, द मेजर 4 ones दॅट वी कॅन टॉक अबाउट. ओके, बाकी ओव्हरऑल एक लिस्ट मी तुम्हाला इथे दिली आहे जे मेन आहे. आता मनसे त्यांचं पण एक सीट होतं, कम्युनिस्ट पार्टीची पण एक आलेली, समाजवादीचे 2 आलेले.
असं दिस लिस्ट आय हॅव गिव्हन यू ऑल. जे अपक्ष होते त्यांचे 13 आलेत. सो दिस इज जस्ट अ ब्रीफ आयडिया ऑफ हाऊ the picture in 2019 looked. Okay, now let's see what happens in 2024. तुमच्याच हातात आहे हे. वोट करणं आणि सत्ता कुणाला भेटली पाहिजे हे डिसाइड करणं. It's in the hands of the general public. Now, these are the important dates that you all should be aware of. Achar Sanhita, as I said, it is operated from 15th October. त्यानंतर एक ऍप्लिकेशन की तुम्हाला इलेक्शन्स कॉन्टेस्ट करायचे, ही ऍप्लिकेशन सबमिट करायची लास्ट डेट 29th ऑक्टोबर आहे. म्हणून तुम्ही अजून पण बघताय देर आर मेनी पॉलिटिकल पार्टीज जिथे अजून पण सीटवर वर खाली चाललंय. न्यूजमध्ये हे चालू असणार. ओके, because there are many seats जिथे डिसाइडेड नाहीये की इथून मिस्टर ए उभा राहणार का मिस्टर बी उभा राहणार. सो कारण दे हॅव टाइम टिल 29th ऑक्टोबर टू सबमिट देअर ऍप्लिकेशन. म्हणून तोपर्यंत ते डिसाइड करून इलेक्शन कमिशनला ऍप्लिकेशन देतील. नाव ते जे ऍप्लिकेशन आहे दॅट विल बी एक्झामिन्ड ऑन 30th. जर परत विड्रॉ करायचंय ते ऍप्लिकेशन 4th November इज द लास्ट डेट टू विड्रॉ. When is the date of the election? Voting कधी होणार? 20th November. And immediately within 3 days one shot मध्ये इलेक्शनचे रिझल्ट्स पण डिक्लेअर होणार. आधी टप्प्याटप्प्यात व्हायची, बट आता 1 day everywhere. 20th November is the voting day, 23 November is the result day. That's it. Okay, this is the basic details. Total seats किती आहेत महाराष्ट्र विधानसभाचे? Very important, 288. आणि दिस इज द नंबर ऑफ पोलिंग स्टेशन्स जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि टोटल वोटर्स आर 9.63 CR. आता ह्यातलं सगळ्यांनी वोट तर केलं पाहिजे, बट वी डोंट नो हाऊ मेनी विल वोट, बट टोटल नंबर आपल्याकडे एवढा आहे. ओके, अँड ॲज आय सेड रिझल्ट्स कधी आहे? 23rd. ओके, that's it. This was about the basic details of your Maharashtra Vidhan Sabha. Before ending the video, I would like to say ki everybody has their own choice of a political party, but जाऊन वोट करणं हा फक्त तुमचा एक हक्क नाहीये, बट एक अधिकार सुद्धा आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲज अन इंडियन सिटीजन वी नीड टू गो अँड व्हॉइस आवर वोट आउट देअर. आपण घरी बसून नुसतं बोलतो की हा बदल झाला पाहिजे, तो बदल झाला पाहिजे, पण जर ॲक्च्युली आपल्याला पाहिजे की बदल व्हावा तर आपल्याला जाऊन वोट करायलाच पाहिजे. आणि उद्या तुम्ही लोक जाऊन सिस्टम मध्ये असणार आहे. सो इन सच अ सिच्युएशन इट इज द मोस्ट एक्सपेक्टेड फ्रॉम ऑल ऑफ यू दॅट द यंग जनरेशन हु आर गोइंग टू बी पार्ट ऑफ दॅट सिस्टम गोज अँड वोट्स अँड फॉर देअर कंट्री, फॉर देअर स्टेट. तुम्हाला पाहिजे जर पुढे जाऊन महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे, महाराष्ट्राची ग्रोथ झाली पाहिजे, तर ऑफकोर्स यू विल हॅव टू वोट ज्या पॉलिटिकल पार्टीकडून तुम्हाला ते एक्सपेक्टेशन्स आहेत. सिम्पल. एव्हरीबडी हॅज अ चॉईस. इट्स अ डेमोक्रेसी. एव्हरीबडी कॅन वोट फॉर हुएवर दे वॉन्ट. बट it is me a request to everyone, to all the students, please go and vote. And सत्ता कुणाच्या हातात येणार, कुणाच्या हातात नाही येणार, हे डिसिजन किंवा हे जे ओपिनियन आहे ते सगळ्यात जास्त डिपेंडंट तुमच्यावर आहे. तुम्ही ज्यांना वोट करताल तुम्ही घराच्या बाहेर निघून एक सुट्टी म्हणून ट्रीट नका करू. त्या दिवशीला एक रिस्पॉन्सिबिलिटी आपली म्हणून जाऊन तुम्ही वोट करा. तुम्ही ज्यांना वोट करताल मेजॉरिटी वोट्स ज्या पार्टीला जातील ऑफकोर्स सत्ता त्यांचीच होणार आहे. आणि पुढे महाराष्ट्राचं काय होतंय काय नाही होते ते त्या पॉलिटिकल पार्टीवर डिपेंड करणार आहे. सो प्लीज your valuable vote matters a lot. Please go and do that, and let's see what happens in the elections. After the election results are out after 23rd November, we will make another video which will show the analysis of the entire Vidhan Sabha elections. That's all for now. Thank you so much.